हर्षद आणि संदीप होते म्हणून आपलं लग्न झालंय. त्यांनी कागदपत्र टायमाला जमा केले, तिथं त्यांनी आळंदीत तयारी केली सगळी. माझं काय म्हणणं आहे, आता घरी जायचं अवघड आहे. आपण आपल्या घरी आमच्या घरच्यांना माहिती, तुझ्या घरच्यांना तुझ्या घरच्यांनी कंप्लेंट वगैरे करायला नको. त्यांना सांग मी असं असं केलंय, लग्न केलंय, माझ्या आवडत्या मुलाबरोबर केलंय, काय सांगता येईल ते सांग, फोन करून सांग. कल्पना दे त्यांना. करू का फोन त्यांना? फोन आला बघ. हॅलो. हॅलो तात्या. काय रे बाळा? काय नाही, मला तुम्हाला सांगायचं होतं. अहो मी लग्न केलंय. काय? मी लग्न केलंय. अगं पण कुठं पुन्हा सोबत? काय काय डोकं फिरलं काय तुझं? माझा क्लासमेट होता आणि तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुम्ही मान्य नसतं केलं. मग मी लग्न केलं आणि आता मी चाललीये गावी. अगं काही येड्यावानी करते तू? असलं कुठं लग्न असतंय का? अगं निदान आम्हाला विचारायचं, बोलायचं तरी ना तू. आणि पोरगा कोण आहे, काय करतो, कसं काय तू कोणावर विश्वास ठेवला असा? मला माहिती पोरगा, त्याच्या घरी पण माहिती आहे सगळं. आम्ही आता त्याच्या घरीच चाललोय. अगं मग त्याच्या घरी जसं सांगितलंय तसं तुझ्या घरी एकदा सांगून बघायचं ना. नाही, तुम्ही ऐकलं नसतं. अहो वेगळ्या कास्टचा आहे. अगं ते काही असू दे बाबा, पण आता काय कुठं ना करून ठेवलंय तू. हे बघ एक काम कर, कोणाला सांगितलं नाही ना तू आता? हे नाही, कोणाला नाही सांगितलं. तू आहे तशी माघारी निघून ये. मी लग्न लावून देतो वाटलेस तुझं परत. नाही दादा, तुम्ही मग परत सोडणार नाही मला. अगं असं काय करते? एक मिनिट आईशी बोल तुझ्या. येते म्हणजे येते. हा हा आई बोल ना. अगं बाळा घरी ये ना, आम्ही 4 चौघात तुझं लग्न लावून देतो. असं कसं तू निर्णय घेतला बरं? काय म्हणू? येते म्हणा आता. थांब मला. हा बघते मी. अगं घरी ये बाई, तिकडून तिकडं कुठं जाऊ नको, तू घरी ये बरं. ठेवते आई मी. पोरी आई काय गोंधळ घालून ठेवलाय पोरीने, काय माहिती आता. हा ना बाई, आता काय होईन तो. हो बाई, नाही त्याने नेऊन तिकडं जिकावा. नीट बोल जरा, शुभ बोल. तुला अक्कल नाही, तुला लक्ष नाही ठेवता येत का पोरीवर? अहो मी काय तिच्या संग जायचं होतं का मग कॉलेजला? अगं संग जायचं होतं का नाही म्हणत मी, पण निदान पोरीने सांगितलं असेल ना तुला. तुला तर माहिती असेल मला वाटते. अहो तुम्ही येडे झाले का? आता ती मला सांगन का? मीच तर तिला खाऊ का ठेवू करते नुसती. अहो मग विचारायचं ना पोरीला, पोरीच्या जातीशी कसं वागावं. तुला कळतं का नाही? आई आहे का कोण आहे तू? कसं व्हायचं आता, काय करायचं? कोण कुठला पोरगा आहे काय माहिती. ह्याचं लग्न व्हायचंय, जायचं अजून. लोक आहे ना नाही ते बोलते ना. आता कसं काय वागावं आम्ही, आता काय करावं? तिला समजायला पाहिजे ना, पण आता तिने कशा असा निर्णय घ्यायचा होता बरं? काय नाही, ही मोठी झाली ना म्हणजे यांच्यासाठी आई बापच मेल्यात. परस्पर निर्णय घेतात. एक काम करतो, चल बाबा बघू कुठं भेटती का गावती. बघा जवळपास कुठं तरी असताना गाड्या घेऊन जा सगळ्या. मी काय म्हणतोय, हे जरी घरी ये म्हणत असले, तुझा भावा तू एवढं सांगितल्यापासून ती सनकी वाटतो मला माहिती का. उद्या हाणलं मानलं, पोरं बोलून घरी तयारी केली, मग काय करायचं? मग काय करायचं? मग काय पर्याय? थोडे दिवस जाऊन देऊ. आपण कल्पना दिली ना, उद्या त्यांनी माहिती नाही कमीत कमी लग्न केलंय, त्यांना आपण व्हॉट्सअपनी त्यांनी पाठवू फोटो सगळं. आम्ही लग्न केलेलं आपल्याकडे सगळं सर्टिफिकेट आहे, बॅगमध्ये आहे ना. हा. आणि मग ते आपण सगळं पाठवल्यानंतर मग थोडे काही दिवस जाऊन देऊ. एखादं लिकूर झालं तर त्यांचं राग थोडा शांत होईल. आता गरम गरम वातावरणात हाणलं तर काय करायचं? दर बस आपण आपल्या घरी जाऊन काही दिवसांनी याचा विचार करू, जायचं का नाही. त्यांना आधी आपल्या घरी यायला सांगू, मग ते असं वातावरण बघू. आई मॅरेज सर्टिफिकेट, हे हर्षदची सही आणि संदीप त्यांनी सगळं नियोजन लावलं होतं. बरं झालं. तू हुकली बरं का लग्नात ना. मला लिहायला पाहिजे होता, मी नसते आली. तू आली असती मावशीला बोलावं लागलं असतं, आत्याला बोलावं लागलं असतं. तिथं आहे आता काय इथले कार्यक्रम असते ते सगळे करू. बरं. चल तुला न्यायला आलोय. अहो घ्यायला आता ती माझी बायको झाली. कशाची बायको? आम्ही लग्न केलंय हीच ती दाखवत होतो, ही सर्टिफिकेट बघा, मॅरेज सर्टिफिकेट. अरे हे काय खरं आहे का? असलं लग्न असतंय का? मग बाकीच्या आळंदी तिकडे तिकडे लग्न होते ते असे खरे नसतात काय? ते आम्हाला काय सांगू नको तू. तिचं वय पूर्ण आहे बरं का, माझं पण पूर्ण आहे. आम्ही आमचं लग्न केलेलं आहे, तिच्या इच्छेने केलंय, माझ्या बेन इच्छेने केलेलं आहे. अहो तुमचं सगळं खरं आहे, पण आता आम्ही 4 लोकात तर करून देतोच ना लग्न.
म्हणजे लोक आमच्यावर थुकणार नाहीत. हो का, तुम्ही खरं आहे तुमचं, तुम्ही लग्न लावून देता, तुम्ही नसतं ऐकलं तुम्ही, ही तीच म्हणत होती आपण वेगळ्याच ह्याचे असल्यामुळं नाही ऐकलं जमणार. पण आता आम्ही तिला घेऊन जातो आणि मग पाठवून देतो नंतर. आता माझा निर्णय आहे. तू कसं काय जाणार, ही कसं काय जाऊ शकते, माझा निर्णय आहे. कस काय जाऊ शकते म्हणजे आमची पोरगी न्यायला आम्हाला काय बंदी आहे काय? पण सध्या नाही, आम्ही थोड्या दिवस थांबा, थोड्या दिवसांनी आम्ही मनाने येतो आम्ही. नाही आता पाठवा आमच्या सोबत. ते काय आम्हाला माहिती नाही बरं का, आम्ही हिला घेऊन जाणार आहे आता, तुम्हाला काय करायचं ते करा. हे चाल पोरी. ऐका, कसं काय तुम्ही नाही जाऊ शकत मला विचारता? नाही जाऊ शकत म्हणजे? परमिशन नाहीये, हे माझं घर आहे, तुम्ही माझ्या घरात आलात. तू परमिशन देणार आहे कोण तू? ऐका ना, आता एवढं म्हणतात तर जाऊ दे ना मला. नाही तू जा तिथं, ते हाणामारी केली, तुला मारून टाकलं सुद्धा कळायचं नाही. आता तुझ्या मनाविरुद्ध झालंय म्हणले त्यांच्या सगळं, हा त्यांच्या मनाविरुद्ध झाले, तुला काय करतील ते आता? नाही माझ्या पोरीला माझ्याच विरोधात भडकावतात काय तुम्ही? बडकवायचं काय हो का, बडकवायचा काहीच प्रश्न येत नाही. आम्हाला यायचंय, आम्ही थोड्या दिवसांनी येऊ. तुम्ही येत जा, येणं जाणं चालू झालं, लोकांना बी कळलं की हे तुमच्या मर्जीने झालंय, असं इतकं बी काय नसतं. ए बॅग भर चल, काय ऐकत बसले याचं? मला आहे ना कुणी आडवं बी येऊ नका बरं का, नाही तर ठोकायला मागं पुढं बघायचं नाही. हे चल. आता ह्या तुम्ही घरची हात झालेली कसं काय लावता तुम्ही? हात कसं काय? सीसीटीव्ही इथं वडावडी केली ना, मग मी म्हणेन ही आता बघा, आम्ही पोलीस कंप्लेंट पण केलेली, ही बघा की आमच्या जर जीवाला बरं वाईट काय झालं, हे सर्व जबाबदार मेवना आणि तुम्ही असताना. हा आता ही आमची झाली, ह्या घरची सून आहे, माझी सून. जेव्हा तुम्ही येणं जाणं चालू करता तेव्हा आम्ही विचार करू याचा. अहो पण पाहुणं थोडा आमचा तरी विचार करा, लोकांना काय उत्तर द्यायचं आम्ही? तुम्ही पाहून आहे म्हणून आम्हाला या ज्या पद्धतीने बोलताय ना, तुम्ही चांगल्या मनाने बोलताय, थोड्या दिवसांनी येणं जाणं चालू आहे. अहो पण आता निदान पाठवून द्याला का? अहो आम्ही सांगू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले, निदान आमचा विचार करा थोडाफार. लोकांना काय उत्तर द्यायचं आम्ही? एक काम करा, पोरांनी सगळं लग्न उचलून घेतलंय म्हणून सांगा, आणि लग्नच पोराच्या घरी. अहो पण पाहुणं रावळं मंडप फिंडप काय आहे का नाही? हा मग पोराकडे दिलंय सगळं, तुमची परिस्थिती नाही म्हणून पोराकडे दिलंय म्हणून सांगा. आता आमची परिस्थिती सगळ्या लोकांना माहिती आहे, निदान पोरीचं लग्न लावावं एवढी तरी आहे. तुम्हाला फक्त अडचण दाखवायची, न्यायचंय तिला, आम्ही नाही, मी नाही करू शकत. अहो नाही लागा, हात जोडतो लागा, पोरीला पाठवा तुम्ही. बाई घरी चल ना. तू शांत बसते, तुला कळतं का मी काय म्हणतोय ती? बरं तू आता माझी सून झाली, ह्या घरची मालकी. तुला कळतंय का? उद्या ते हात जोडते, उद्या हाणलं मारलं, मला हातपाय तोडून टाकलं तर काय करशील? अहो, तुझ्या बहिणा तुला न्यायला आलो, पोटची पोरगी आहे माझ्या, मी हानीत असतोय होय तिला. रागा रागात आले, रागा जर तिथं चुलता तिला उचकून दिलं चुलत्यानी भाऊकीनी, तर त्यांना रागाच्या बरा डोक्यात दगड घालतील ना, कोरडीने तोडून टाकतील, मग काय करशील? नाही जा ते तुम्हाला पटत आहो, पण तिला आम्ही जन्म दिला एवढी केली आणि तू खुशाला एक लगेच निर्णय आम्ही घेऊन काय टाकला आम्हाला म्हणतोय, सोडून जायचा. आम्ही काय म्हणतोय, आम्ही लग्न करून घेतो, तुम्ही बघा. अहो पण आम्ही देतो ना लग्न करून 4 लोक, तुम्ही पाठवा ना तिला आता घरी. नाही आम्ही नाही पाठवू शकत, काय असेल तू ते. येऊ शकत नाही, तू निर्णय घेऊ शकत इथून नाही. ती घराच्या बाहेर येऊ शकत नाही सध्या. सांग तू, तुझ्या तोंडात सांगल्याशिवाय ते ऐकायच नाही. नाही काय नाही येत बोलती तू, तुझा आई बापावर विश्वास नाही. आता ती बोलती नाही येत ही घरातून, एवढं जबरदस्ती नाही करू शकत तुम्ही आमच्याच घरात. चला आपणच आम्हाला काय दुखवण्याचा हेतू नाही, तुम्ही आमची मर्जी ऐकणार, मग आम्ही तुम्हाला ऐकवण्यासाठीच बोलतोय ना. जाऊ दे, तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ नाही. आमची पोरगी जर आमच्या बरोबर नाही तर तुम्हाला काय बोलायचे? चांगलं उपकार फेडलं लहानाचं मोठं केल्याचं. तू काळजी नको करू, थोडे दिवसांनी ओके, रागात जसे आलते, उद्या हाणामारी केली, तिथं काय केलं तर मग काय करणार आहे? थोडे दिवस शांत होते ती, त्यांना पण तेवढे दिवस विरह पडल्यानंतर ती येणं जाणं चालू करा म्हणते. आधी त्यांना काही दिवस आपल्याकडे होते, 8 दिवस राहिले, मग म्हणते पाहुण्याचं जावायकडे येणं जाणं चालू आहे त्यांचं. काळजी नको करू, होईन सगळं व्यवस्थित, आणि तुला पण इथली सवय लागून जाईल. अगं होऊन दे, नातवंड हो झालं ना, समाधान होईल सगळ्याची, माझी होईन आणि त्यांची होईन, ते नातं बघाय पळपळ येते. हा मग त्यांना एकदा लढा लागला ना, हा. काहीच नाही वाटायचं. हा लसूण सगळ्याच नका वापरायला बरं का, लावायला लागेल आपल्याला थोडा. हा पण आता अवयव खराब झाला होता, मग तेवढं निवडून ठेवते ना. चल तायडे. तो का पाहुणं अहो इकडं कुठं आज? इकडे कुठं? तुम्हाला काय लाज लज्जा वाटते का नाही? कुशाल फशी उतारावं आम्हाला. अरे झालं काय? झालं काय? हा? तुमची पोरगी पळून गेली तरी पण आमच्या सोबत सुरूप करायला बघतात काय तुम्ही? अहो पण त्यात आमची काय चूक आहे आता? तुमची काय चुके? अहो तुमची तर चुके ना, पोरगी घरात नीट व्यवस्थित ठेवली असती तर कशाला पळून गेली असती? अरे असं कसं बोलतो तू? असं आता ते काय आमच्या हातात होतं, गेली ती गेली, पण ह्या त्याच सणाचा काय संबंध आहे ती लग्न गेली, मोडायचा? तुमची पोरगी काय काडी लावा नाही तर काय करा, माझ्या बहिणीचं तुमच्या पोरासोबत लग्न होणार नाही, विषय संपलाय. अरे पण असं कसं? असं कसं म्हणजे? आमचा प्रश्न आहे तुमच्या घरात पोरगी द्यायची का नाही?
अरे पण बाबा आता सगळ्या पाहुण्यांना सांगितलेले आहे, सगळ्या नातेवाईकात झालेले आहे ना, आता लग्न मोडल्यावर कसं व्हायचं? ती लग्न मोडलं ती काय सांगायचंय तुमच्या नातेवाईकात ती सांगा. आम्हाला तोंड काय काळ करायला गरज नाही तुमच्या इथं पोरगी देऊन. अरे पण आता आमची पोरगी गेली तर आमची काय चूक आहे बाबा? अरे उलट तिला आम्ही बी समजून सांगितलं होतं आणि तिचा आणि आमचा काही बी संबंध नाही आता. आम्ही संबंध तोडलाय तिच्या संग, आमच्या पोराची सोय मोडू नका. अहो असा कसा संबंध नाही? पोरगी तर तुमचीच होती ना, तोंड काळ करून तुमचंच गेली ना. एक तर माझा बाप म्हणतो होता तुम्हाला सांगाय बी जाऊ नका, आणि इथून पुढे ज्या बरोबर सैर करायची ना त्याला सांगून करा, फसवून करू नका. चल तायडे तू. हो हो काय आता करणार आहे? आता चांगलं जमलेलं जुळलं, पोरीने सारा नाक घातला आपल्यावर. हा काय करावं मला तेच कळना आता. आता या पोराला एवढी स्थळं दाखवून एक पसंत पडलं होतं, कुठंतरी सोयरीक जमण्यासारखी होती, ती बी गेली आता. अहो पण या पोरींना कायच करावं, या अशा करताना विचारच कसा करीत नाहीत. पोरी खरंच निघून जातात, पण घरातल्या मागच्यांचं काय हाल होत्या ह्याचा विचार नाही करत. त्यांचं झालं ना, संसाराला लागल्या. पण आता काय करायचं आपण? या एकुलते एक पोराने काय करायचं? आणि ह्याची काय चूक आहे त्याच्यात? याची चूक नाही ना आपली, नाही बाहेर गेले लोक लगेच नावं ठेवतात, कुजबुजत आहेत आपल्याकडे बघून. आपलंच नशीब खोटं आहे म्हणायचं. जा करा काम. बस आहे, घरचे कुठे गेले? दिसे ना आवाज. तात्या, आई. यावं म्हणलं तुमच्याकडे. कशाला? आता लय दिवस झाले तात्या आले नव्हते घरी. मग लय दिवस झालं म्हणजे मी सगळं विसरून गेलो का? कशाला यायचं तो घरी आता तरी? नाही तात्या, तुम्हाला भेटायला आले, आठवण येत होती तुमची. नाही मेले का ते बघायला आली असं ती. नाही आता तिथं चांगलं चाललंय ना सगळं. तुमच्या नाकावर टिचून निघून गेले, आता सगळं व्यवस्थित, काय फरक पडला नाही हे दाखवायला आली नाही का तू आम्हाला? नाही अहो, तात्या. सासरे असं नका बोलू. हे बघा माझ्याशी कुठलं नातं जोडू नका बरं का तुम्ही. आता तुमची ती मुलगी म्हणून तुम्ही नातं लागलंच ना आपलं नातं. अरे कोण मुलगी, कसली मुलगी? पळून गेली त्या दिवशी सगळं संपलं. काय नातं नाही आमचं आता? तात्या असं नका ना बोलू तात्या. काय असं नका ना बोलू? हा थिरपाना आम्ही आलोय कशासाठी इथं विचारा तर खरं. कशासाठी आलाय तुम्ही आणि काय गरज आहे इकडे यायची? हे बघा आमचं हिचा काही संबंध नाही आता. अहो हिच्यामुळे किती अडचणी आल्यात माहिती आहे का तुम्हाला? काय अडचण आली? काय अडचण आली म्हणजे अहो काय नातेवाईक बोलले तर आम्हाला माहिती. दादा तू तरी त्याच्याबद्दल बोल. माहिती त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणजे तुम्ही सांगा ना आता. काय काय अडचण आली म्हणलं तुम्हाला माहिती असतं. तुम्हाला सगळं माहिती झालं असं ना, उगाचच तुम्ही आले का बघायला आम्हाला? हाय तर गेले, हेच तुमचा इरादा. इथं तर तेच असं आई बाबा मेलेच पाहिजे हिला. अहो एवढं नका बोलू, शेवटच्या पायरीवर जाऊ नका. मावशी तुम्ही गवासा. तुमची लेख पळून गेली ना मग कळेल तुम्हाला. तुमचं काय जाते सांगायला वरच्यावर. त्यांनी काय काय प्रस्ताव आणलाय तिथं ऐका. काय यांच्या ओळखीतून एक आजी होती, त्यांची नाते हे सोमासाठी द्यायसाठी तयार आहेत, त्यांनी सांगितलं. पण त्यांना पोरगा बिरगा सगळी परिस्थिती माहिती आहे का? मी सारं सांगितलंय पदश्री त्याला. की आमच्यामुळे त्यांचं असं अशी अडचण येते. ते म्हणले की समजू शकतो आम्ही. कसं करायचं आता? आता कसं आहे तेच बघून घ्यायचं. काय त्याला तसं वेगळं लागलं नसतं, तसे तर काय स्थळ भेटा ना आपल्याला. यांनी सगळं सांगितलेलं आहे, काहीच अडचण नाही. तसं काय ना काय एवढं टेन्शन घेऊ. तुम्हाला आता नातू पण होणार आहे, एवढं काय टेन्शन घेता, आनंदात राहा. कसं आहे एखादं लेकरू आलं घरात तर दोन्ही कुटुंब एकत्र प्रेमाने राहते. चालतंय मग काय आता? ही जी 4 लोक नावं ठेवतात ते उद्या तुम्हालाच असं म्हणते चांगलं चाललंय त्यांचं. घ्या समजून आम्हाला. नाही बरं चालतंय. आणि नावं ठेवणाऱ्यांनी तरी कुठं स्थळ आणली याच्यासाठी? जाऊ द्या कसं का होईना, पोरीने आमचा विचार केला, उशिरा का होईना, पण शेवटी आमच्याच नातवाचं पायगुण म्हणायचं मग. होय तुम्ही सगळं चुकलं, आता सगळं रागलोभ सोडून द्या. बरं जाऊ द्या. काय बोललो असं तुम्ही बी मनाला नका लावून घेऊ, शेवटी बाप आहे मी. नाही तात्या. बरं बसा बसा. पहिल्यांदा आल्यात पाहुणे, जा काहीतरी कर त्यांना. जा रानात मोटर बंद करू दे.